निकालते रहे ये सब निकालते रहे। Look here. Look here, man. Here, man. Look here, man. बरोबर बायको असताना खोटं किती वेळा असेल? कोण कोण एक एक सांगा जरा. थँक्यू. किती तारखेला रिलीज आहे? या नाही आल्यामुळे फार मजा येते. वाह अनिकेत वाह, क्या बात है. थँक्यू थँक्यू. मला पुढचंच ऐकून नक्की तिला परवाच सांगितलं. हेलो इधर काय
सोलो प्रभाव आहे सोलो हो ते स्टार प्रवाहाचं सिरियल चालू होती का त्याची ढाबळ वगैरे. हॅलो तुला मी नांदी अरे पण मला ते जमतच नाही नेमकं म्हणजे मला मी मोकळेच त्याचा प्रयोगच नसतो सिरियसली 16 तारीख हो 16 रात्र प्रबोधन येते कारण माझा नाहीये प्रयोग कन्फर्म हो मला बघायचंच आहे येणार या चित्रपटाचे सहनिर्माते सचिन अवस्थी यांना मी इथे आमंत्रित करते. कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे. अनुया म्हैसकर आपल्या सर्वांनाच खरं तर परिचित आहेत. कथक विशारद, कथक या नृत्यकलेत पारंगत असलेले ही निर्माती. संजय सुरकर दिग्दर्शित सुखांत या यशानंतर आता एक घरंदाज कॉमेडी असं मला मगाशी बोलताना ऋषिकेश यांनी हा शब्द छान सांगितला, तोच मी इथे वापरते की हास्यमय चित्रपट. आणि फायनली आम्ही इतके दिवस आमचं बरंच काय काय चालू होतं आणि आज वेबसाईट लॉन्च, म्युझिक लॉन्च आणि सुधा प्रोडक्शनचा फर्स्ट लुक ह्याच्यानी खरंच इट्स अ हॅपी मोमेंट राईट नाव की आम्ही सुरुवात केलेली आहे की आता टू लेट एव्हरीबडी नो की आता आंधळी कोशिंबीर इज देअर. सुधा प्रोडक्शनचा हा तिसरा सिनेमा आहे आणि प्रत्येक वेळेस सुधा प्रोडक्शन एक वेगळ्या वेगळ्या विषयांवर ट्राय केलेलं आहे. म्हणजे ऑफकोर्स सुरुवात आम्ही केली एका वेगळ्या विषयावर घेऊन, युथनेसियावर घेऊन, इच्छामरण, मग तेंडुलकर आउट आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही आलोय परत आता मी घरंदाज कॉमेडी असं आंधळी कोशिंबीर घेऊन. आदित्यचा कॉन्सेप्ट आहे आणि खूपच धमाल चित्रपट आहे. आपल्याबरोबर अशोक मामा आमच्या चित्रपटात असल्यामुळे त्या चित्रपटाची सगळी लेवलच एकदम हाय होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना एक काय म्हणतो ना की खूप हे झालं की वा, आता जेव्हा आम्ही सुरुवात केली की आपला असं करायचं आहे आणि चित्रपटामध्ये अशोक मामा आहेत, वंदनाताई आहेत, अनिकेत, हेमंत, प्रिया, मृण्मयी, ऋषिकेश आणि आनंद, म्हणजे ही सगळी टीम आदित्यनी ज्या एकत्र आणून हा जो चित्रपट फायनली जो काही प्रोडक्ट तयार झालेला आहे इट इज खूपच धमाल. त्यामुळे आता मी स्वतः खूप वाट बघतीये. 30 मेला रिलीज आहे आणि तोपर्यंत आपण खूप काय काय मज्जा घेऊन येऊया. लेट्स स्टार्ट विथ इट. या चित्रपटाचे सहफड जमलात त्याच्यानंतर त्यांचं हळूहळू टेन्शन हे कमी झालं आणि आता एकदमच ते आता छान दिसतात फ्रेश मूडमध्ये. नाही खरं पाहिलं तर म्हणजे अनुया जेवढं बोलली ते बरंचसं बरोबर आहे, पण मला एक बिग थँक्स टू आदित्य ज्यांनी हे जमवून आणलं. मला आठवतं की मी जेव्हा पहिल्यांदी ही स्क्रिप्ट ऐकली किंवा ॲक्च्युली कॉन्सेप्ट ऐकली आदित्यकडून, तेव्हाच मला वाटत होतं की हां, हे एक छान खुशखुशीत एक नवीन असं म्हणता येणार नाही, पण हा जॉनर लेटली तरी कोणीच केला नाही आहे असं मला वाटतं आणि ते मला त्या कॉन्सेप्टबद्दल खूप आवडलं आणि मी म्हटलं मला तुझी संपूर्ण स्क्रिप्ट ऐकायला आवडेल, खूप आवडेल. तर मग मी आणि अनुयानी ऐकलं आणि स्टारकास्ट कळली आणि त्या स्क्रिप्टमध्येच इतका एक वेडेपणा आहे, इतकं अनप्रेडिक्टेबल काय काय गोष्टी घडतात आणि आमचे सेट ऑफ कलाकार जे आहेत मस्तीखोर, त्यांनी पण जी
जी धमाल आणली आहे. आय थिंक आमच्या तिन्ही चित्रपटांमध्ये सर्वात धमाल म्हणता येईल मला शूटिंगला आली असेल तर ती ह्या चित्रपटात. आणि दॅट्स ऑन अँड ऑफ स्क्रीन खूप धमाल केली आम्ही, भयंकर धमाल केली. आणि कॅप्टन ऑफ द शिप आदित्य, थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग अस सच अ लवली प्रोडक्ट. कॅप्टन ऑफ द शिप म्हटलेलं आहे आदित्याला. सगळ्या इंगळे आव्हान तुम्ही स्वीकारलं. आव्हान तर होतंच, कारण तुम्ही म्हणालात तसं खरंच आहे की हसवणं खूप अवघड असतं आणि हसणं खूप सोपं असतं. आपण बघताना सहज हसू शकतो, पण समोरच्याला हसवणं खूप अवघड आहे. तर तो एक चॅलेंज होताच. दुसरं असं होतं, हा चित्रपट करण्यामागचं प्रयोजन. मराठी सिनेमामध्ये गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये जेवढे दिग्दर्शक झाले आणि होत आहेत, हे सगळेजण मराठी सिनेमा करायला सुरुवात केली त्यांनी की त्यांचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे अशोक सराफांबरोबर काम करणं. तर ते कम्प्लीट करण्यासाठी खूप वर्ष काम करून, त्या स्क्रिप्टवरती काम करून, की मामांना घ्यायचं आहे तर त्या क्वालिटीचं, त्या लेवलचं स्क्रिप्ट व्हायला हवं. ते केल्यानंतर थोडं घाबरतच मी गेलो होतो त्यांच्याकडे की मामा तुम्हाला आवडेल का, कारण मामा अत्यंत सिलेक्टिव्ह काम करतात आणि मुळात त्यांच्यासमोर आपण विनोद मांडू शकत नाही ना. म्हणजे की मला काय वाटतं, माझं असं सॉलिड विनोदी आहे असं म्हणून नाहीच चालत. तर त्यांना ते आवडणं हे खूप महत्त्वाचा भाग होता. आणि त्यांनी मला पहिल्यांदा ऐकलं आणि म्हटलं की हां बरं, ठेव स्क्रिप्ट, वाचून मी सांगतो. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या घरातून छान पाहुणचार घेऊन, भरपूर खाऊन घेऊन, पोहे वगैरे निवेदितात ऐकून असे आम्ही बाहेर गेलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन येईपर्यंत माझ्या पोटातला जो गोळा होता तो हल्लाच नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला आणि मामा म्हणले, अरे छान लिहिलं स्क्रिप्ट, आवडलं मला, करू आपण. त्यावेळेला मी रस्त्यावरती उभा होतो. पुण्यामध्ये बरेच वेडे आहेत, त्याच्यात थोडीशी माझी भर घालायला हरकत नाही, कारण त्या दिवशी भर रस्त्यात मी एकटाच चौकात मोठ्याने ओरडलो की मामा हो म्हणाले. आणि मग तिथून जी सुरुवात झाली आणि त्या क्षणाला पायात गोळे येणे म्हणजे काय हेही जाणवलं, कारण आता इथून पुढे मामांबरोबर काम करायचंय. बरं, हे करताना इतरही म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये खूप इतर पात्रही खूप आहेत. आणि हे करताना जुगलबंदी आहे, तर मामांबरोबर मग वंदना मावशी, त्या दोघांनी बरेच दिवसांनी एकत्र काम केलंय. आणि ॲक्च्युअली 3 पिढ्या आहेत याच्यात. 3 आपण म्हणू की मामा, वंदना मावशी एक आहे, नंतर मधली ऋषिकेश, आनंद इंगळे, ही एक आत्ताचे जे धुवाधार ॲक्टर आहेत ते दोघं. आणि त्यांच्याहीपेक्षा धुवाधार जी तिसरी पिढी आहे ती म्हणजे अनिकेत हेमंत आणि मृण्मयी प्रिया. सो हे सगळेजण एकत्र आल्यावरती काय होणार आहे, पहिले 2 दिवस माझंच मला कळत नव्हतं की एवढे सगळेजण, एवढे. आणि बरं, हे दिसतात खूप साधे सरळ, तसे ते आहेतही, असं अजिबातच म्हणणं नाही आहे, पण काय आहे, ते जरा मजा करतात सगळे. पण याच्यात सगळं करताना ही प्रोसेस खूप मेमोरेबल झाली, म्हणजे अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. याचं कारण असं की दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून वैयक्तिकरित्या मला या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं. किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की आता अनिकेत आणि हे सुद्धा सगळे सांगतील की मामांच्या बरोबर काम करताना पहिल्या दिवशी त्यांनीच आम्हाला कम्फर्टेबल केलं की काय, म्हणजे इतके सहज होते, ते अप्रोचेबल होते. आणि त्या सहजपणामुळे कॉन्फिडन्स वाढून, किंवा त्यांनी ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊन सीनमधलं की अरे हे वाक्य असं नाही, या वाक्याने अशी मजा येते, किंवा हे ज्या पद्धतीने गाईड केलं. आणि फक्त मलाच असं नाही, तर पूर्ण जे बाकीच्यांचे सीन चालू होते तेव्हा सुद्धा मामा सेटवर असायचे. असं कधीही घडलं नाही की मामा त्यांच्या मेकअप रूममध्ये किंवा याच्यात व्हॅनिटीत जाऊन बसलेत. तर ह्या आमच्या सगळ्यांसाठीच खूप शिकण्याचा खूप मोठा धडा होता आंधळी कोशिंबिरा. हा एक भाग झाला मामाच्या बाबतीत. दुसरं असं झालं होतं की मला एक भाऊ आहे आनंद इंगळे नावाचा. काही जबाबदाऱ्या असतात आता माणसांच्या, नाही, पण त्याचं गमत अशी आहे की आमच्या दोघांचं लहानपणापासून बऱ्याच वेळेला, आमच्यात फार अंतर नाही आहे आणि आम्ही लहानपणापासून बऱ्याच वेळेला आमची आवड एकच होती. म्हणजे एकाच पद्धतीचे सिनेमे आवडणं, एकाच पद्धतीचा विनोद आवडणं, किंवा कित्येक रात्री मला आठवत आहेत की एकदा उदाच्या मधलं मामांचं काम किंवा कुठली असे विविध कामं याच्यावरती आमची बोलणी व्हायची. सो त्याला ज्यावेळेला मी सांगितलं की असं असं झालं आणि मामा काम करतायत, तर त्याच्यावरती तो मला म्हटला की याच्यावर एकच होऊ शकतं, एक तर
तर तू मला या सिनेमात घेऊ शकतोस किंवा आपलं घर वेगळं होऊ शकतं. त्यामुळे तो अपरिहार्य होता. पण हे करताना असाच अजून एक अवलिया मित्र ऋषिकेश जोशी, की म्हणजे खरं तर मी बऱ्याच वेळा त्याचा गैरफायदाच घेतलाय की ऋषा हे तू करायचेस असं करून. पण हे सगळं करताना ना म्हणजे अनिकेत आणि हेमंत बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं होतं. पण ह्या सगळ्यांबरोबर पहिल्या दिवसापासून आम्ही जे 27 दिवसाचं शेड्यूल केलं त्या 27 दिवसामध्ये कधीच असं कोणाला झालं नाही की अरे आपण कोणतरी वेगळे आहोत. ती टीम, ते टीम वर्क सगळं, आणि ह्यासाठी लागणारा जो सपोर्ट असतो ना प्रोडक्शनकडून, त्यासाठी 2 माणसं ही नितीन वैद्य आणि सचिन अवस्थी जे थ्रूआउट सेटवरती होते आणि ज्यांनी फारच कमाल बॅकबोन ज्याला पण म्हणतो त्या पद्धतीने केला. अर्थात अन्व्या वगैरे तर होतेच होते. तर ह्या प्रोसेस ही फार फार मेमोरेबल प्रोसेस आहे. बरं, हे करताना एक नक्की होतं की हा जो विनोदी चित्रपट करायचा आहे आपल्याला, हा का विनोदी करतो आहोत हे आपल्याला आधी माहिती असायला हवं. फॉर द सेक ऑफ कॉमेडी तो असता कामा नये. ती पात्र, त्या घटना ह्या अपरिहार्य असायला हव्या. कदाचित लहानपणापासून जे क्लासिक फिल्म्स बघितलेल्या आहेत, चुपके चुपके असेल, की जिथे तुम्हाला निखळ आनंद मिळतो, विसंवादामधला विनोद, पु ल देशपांड्यांचा जो आहे, तर तशा पद्धतीचा करायचा हा प्रयत्न होता की त्याचा वेग, पात्र, त्यांच्या जगण्यातला म्हणजे माणसामधली विसंगती ही कायम आपल्याला आयदर हसवते किंवा रडवते. चुकीची माणसं चुकीच्या ठिकाणी गेली की ट्रॅजेडी होते, चुकीच्या ठिकाणी माणसं योग्य ठिकाणी जाऊन चुकीची वागली की विनोद निर्माण होतो. त्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी, म्हणजे मी असं अजिबातच म्हणणार नाही की मी पहिल्यांदा लिहिलं आणि मी सांगितलं आणि केलं, असं न होता ऍक्च्युली तो सगळ्यांचा सिनेमा त्याच वेळेला झाला होता पहिल्या दिवसापासून. कारण सगळेजण ते कॅरेक्टर्स होते. म्हणजे मृण्मयीचं आता तुम्ही फर्स्ट लुक बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मृण्मयीचा लुक वेगळा आहे, दादाचा आनंद इंगळेचा लुक वेगळा आहे, ऋषिकेशचा वेगळा आहे. तर ते दिवसभर तशाच पद्धतीने वागायचे सेटवर. आणि ही जी कमिटमेंट आहे ना, ही कमिटमेंट मला वाटतं की खूप जास्त काम करून गेली. अनिकेत आणि हेमंतने सुद्धा मला वाटतं पहिल्यांदा एकत्र काम केलंय. पण तुम्ही बघितलं तर स्क्रीनवरती, म्हणजे मामा कायम सांगायचं आम्हाला की तुम्ही मागे तुमचं जे रिलेशन असतं ना ते तुमचं स्क्रीनवर दिसतं. त्या पद्धतीने ते दोघं जण बघा तर पहिल्यांदा एकत्र काम करूनही हे लहानपणापासूनचे मित्र आहेत असं वाटावं इतके ते जेल झाले. आणि ही सगळी गंमत, हा सगळा अनुभव आता 30 तारखेला पडद्यावरती येणार आहे. आणि आता आमचं सगळं बाकी त्याची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आणि आज आपण म्हणून आता त्याचं फर्स्ट लुक, याच्यात 2 संगीतकार एकत्र आहेत, आमचे पुण्याचे दोन्ही मित्र, विश्वजित, अविनाश विश्वजित आणि नरेंद्र भिडे. हे दोघंही पुण्याचे आहेत म्हणून नाही आहेत, तर ते दोघंही चांगले संगीतकार आहेत आणि त्यांचे जॉनर वेगवेगळे आहेत म्हणून ते आहेत. कारण लगेच नाही तर पुणेकरी कॉमेडी. तर आज आता आपण सिनेमाची वेबसाईट केलेली आहे, त्याचा लॉन्च करणार आहोत. म्युझिक लॉन्च आहे आज, आणि त्याच्यानंतर फर्स्ट लुक कडून आपण प्रश्नोत्तर करूया. खूप लोक आहेत त्यामुळे आता फक्त पहिल्यांदा आम्ही एवढेच लोक स्टेजवरती आहोत. जसं जसं आपण पुढे जाऊ तसे तसे मंडळी येतील. मगाशी बोलायला सुरुवात करायच्या आधी एक मुद्दा राहून गेला की मी सगळ्यांची माफी मागतो. आम्ही दिलगीर आहोत की जरा उशिरा सुरू केलं, पण प्रेसमधली अजून काही मंडळी पोचायची आहेत, ती ऑन वे आहेत, पोचतोय सांगत होती म्हणून थांबलो होतो. पण अजून ते पोचतील, कारण मुंबईच्या ट्रॅफिकची जी गंमत आहे आणि भेट आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना हा लाभ मिळालेला आहे. आपण पुढचं सुरू करूया. आदित्य, थोडंसं आम्ही असं आता लक्ष टाकल्यावर आदित्यमधला अनुयामधला अवस्थीमधला अशोक सराफमधला www.anharigoshimber.com असं या वेबसाईटमध्ये अंधळी कोशिंबीरचे सगळे प्रोमोज आहेत, सगळ्या क्रू विषयी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लुक आहे आणि कविता लाडच्या हस्ते आपण हा आता येस निर्माती अनुयाला मी कविताचं स्वागत करण्याची विनंती करते. आपण
यानंतर मी आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता सुनील बर्वे यांना इथे आमंत्रित करते. या चित्रपटाला संगीत दिले नरेंद्र भिडे. जान्हवी प्रभू अरोरा हिने या चित्रपटातली काही गाणी गायलेली आहेत. शंकर महादेवन यांनी गायलेली आहेत. विभावरी आपटे जोशी यांनीही या चित्रपटामध्ये गायन केलेलं आहे. मी नरेंद्र यांच्याकडे बघते. बसून घ्या. नरेंद्र, त्या चित्रपटातली गाणी एक विनोदी चित्रपट, त्यापेक्षा घरंदाज कॉमेडी असा एक छान शब्द मला मिळालेला आहे. तर संगीत त्याचं द्यायचं, त्याच्यातली गाणी आणि त्याच्यातनं पण थोडंसं हास्य तयार करायचं, हे एक आव्हानच आहे खरं तर. 2 गाणी मी केली. पहिलं जे केलं ते हळूवार रोमॅन्टिक आणि माझ्या स्टाईलचं गाणं होतं असं मी म्हणतो. दुसरं गाणं जेव्हा आदित्य मला म्हटलं की करायचं आहे, तर पहिल्यांदा मी मागवून बघितलं की चुकून कुठल्या तरी वेगळ्या माणसाशी बोलत नाही. तर तो म्हणला नाही, मी तुझ्याशीच बोलतो, हे गाणं आपल्याला करायचं आहे. म्हटलं अरे हे म्हणजे या पद्धतीचं गाणं मी करू शकत नाही असं नाही, पण मी केलेलं नाही आणि माझ्याकडे अशी गाणी कधी येत नाही करायला. तर तो म्हणला नाही, पण यावेळेला करायचं. आणि म्हणलं ठीक आहे. वैभव होता आणि भैरू नावाचा भैरू एक वेगळी कॉन्सेप्टच वैभवनी जन्माला घातली त्या गाण्यातून. ते गाणं तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ते गाणं खरंच, आणि मला असं वाटतं की इतकं रिफ्रेशिंग तो सगळा एक्सपिरियन्स होता की त्यात जान्हवी अप्रतिम गायली. पहिल्यांदाच ती माझ्याकडे गायली. माझं बरेच दिवस मी म्हणत होतं की जान्हवीकडनं एक गाणं गाऊन घ्यायचं, आणि या निमित्ताने तो योग जुळून आला. जान्हवी आणि अवधूत, आणि जे पहिलं गाणं आहे ते शंकर आणि विभावरी. आणि सगळ्यात अजून एक माझा मित्र इथं आलाय, त्याला मी बोलवतो, तुषार पंडित, जे गाण्यांचं मिक्सिंग आणि रेकॉर्डिंग केलंय. तुषार या. कारण ती गाणी जेव्हा एखादं गाणं सक्सेसफुल होतं तेव्हा नुसतं त्याचं संगीत, लिरिक्स आणि गायन हे असतंच, पण त्यापेक्षा त्याची जी तांत्रिक बाजू आहे ती तितकीच महत्त्वाची. तुषार पंडित, आणि त्याचं शीर्षक एक विश्वजित यांनी पार्श्व संगीत आणि शीर्षकी. माझा पार्टनर आज इथे नाही, अविनाश. आंधळी कोशिंबीर चित्रपटाचं शीर्षक संगीत आम्ही केलं आहे. आंधळी कोशिंबीर अवधूतने गायलं आहे. त्या गाण्यामध्ये इतके उत्तम शब्द आणि छान सगळा बाज सगळ्या पद्धतीनं येऊन जातो. अख्ख्या चित्रपटात जे काही घडणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा वैभवने इतका सुंदर क्राफ्ट केलेला होता की त्याच्यातच निम्म काम होऊन गेलेलं होतं. बऱ्याच वेळा काय असतं की आम्ही झगडत असतो की नक्की कुठल्या फील्डपर्यंत पोहोचायचं आहे, आणि जर बऱ्याच वेळा लिरिसिस्ट कधी कधी आम्ही काय असतं आधी ट्यून करतो, मग हे करतो, मग त्याच्यावरती शब्द लिहिणं वगैरे अशी प्रोसेस असते. पण इथे ऑलरेडी वैभवने इतकं सुंदर काम करून ठेवलेलं होतं. सो त्या टायटलमध्ये सगळेच जॉनर पण येऊन जातात. भजनी स्टाईल येऊन जाते, पॉपची स्टाईल येऊन जाते, थोडंसं रॉक फील येऊन जातो. सो इट्स ऑल पॅकेज इन दॅट टायटल सॉन्ग. आणि रिगार्डिंग बॅकग्राऊंड बोलायचं झालं तर ओव्हरऑल सगळी जे कास्टिंग आहे यातलं ते इतकं तगडं आहे की त्यांची केमिस्ट्री फार छान जुळून आली होती. सो तेही बाजू खूप करताना मजा आली. आणि आदित्यने खूप ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स, म्हणजे काय पाहिजे नक्की मला बॅकग्राऊंडमध्ये. हे बऱ्याच वेळा असं कमी अनुभवायला मिळतं की दिग्दर्शकाला माहिती नसतं की काय एक्झॅक्टली पाहिजे, पण ह्याचं असं नव्हतं की मला हे म्हणजे हेच पाहिजे, हे असंच जाऊ दे 10 पीस आणि असंच आपण ट्रीटमेंट करूया. सो दॅट वे वी वर्क आणि खूप मजा आली. आय थिंक सगळ्यांना तुम्हाला आवडेल ही बघायला. थोडंसं अजून बोलतो. जे दुसरं गाणं मी म्हणलं ते गाणं खास म्हणजे अवधूत माझा खूप चांगला मित्र, त्याने अप्रतिमच गायलंय. पण तुम्ही जान्हवी करतो म्हणून हे गाणं ऐका, कारण ते इतकं सुंदर त्यांनी गायलेलं आहे. म्हणजे ती म्हणजे सगळेच जण म्हणतात की कोणी गायलं, म्हणजे अवधूतनी पण जान्हवी बरोबर इतकं काम करून सुद्धा
जेव्हा तिने पहिल्यांदा तिचं डबिंग झालेलं ऐकलं तर तो म्हणला हा कुणाचा आवाज आहे. म्हणलं तर तू नाही ओळखलाचा आवाज. तर तो म्हणला नाही कुणाचा आवाज आहे. म्हणलं हा जान्हवीचा आवाज आहे. तो म्हणला नाही तो याची चेष्टा करू नकोस. म्हणलं काय जान्हवीचा आवाज आहे. तर तो म्हणला नाही नाही मी इतकी तिच्याबरोबर गाणी गेली आणि जवळजवळ 50 गाणी आमची झाली असेल ती कसं चुकीन. तर म्हणलं नाही ह्या जान्हवीचा आवाज आहे. दुसरा एक मला खूप चांगला अनुभव आला तो म्हणजे शंकर महादेवन त्यांचा. एकदा गाणं आमचं डब होऊन सुद्धा म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे मला खरंच असं कमिटमेंट म्हणजे काय असते. डब झाल्यावर सुद्धा असं आमचं रात्री बोलणं झालं की तेच मला म्हणाल की मला असं वाटतं की आपण परत थोडंसं करूया डबिंग. म्हणजे हिंदीतला एवढा मोठा प्रतिदेश कलाकार आणि मराठीमध्ये तशा अर्थी त्यांच्या दृष्टीने मराठी म्हणजे खरं तर आपल्याला असं वाटतं की काय ठीक आहे म्हणजे कधीतरी गायला गेल तो काय त्यांचा मूळ हे नाही. पण तरी सुद्धा गाण्यावर प्रेम असणं आणि याचा जो अनुभव मला आला की ते मला म्हणाल की नाही आपण परत करूया गाणं. कारण इतकं सुंदर गाणं आहे की मध्ये मला असे रुखरुख जाते की काहीतरी राहून गेलंय का काय. म्हणलं नाही मला छान वाटतंय नाही ते आपण परत करूया. आणि परत केलं खरोखरच त्याच्यात इतका आमूलाग्र बदल झाला आणि ग्रेट म्हणजे ते मला असं वाटतंय वैभवच्या शब्दांमुळे प्रभावित झाले असतील किंवा कशामुळे पण मला माहिती आहे. पण फारच तो एक फारच छान अनुभव. मी जान्हवीकडे नंतर येते पण त्याआधी कवी गीतकार वैभव जोशी. शब्द इतके अप्रतिम आहे. मी नेहमीच त्यांना असं विचारते की तुम्हाला सुचतं कसं कुणाच्या नक्की तुम्ही प्रेमात आहात. तर ते नेहमीच सांगतात मी कवितेच्या. तर आता ती कविता लाड आहे का कविता आणि कोणी माहिती नाही मला पण कायम. पण एका बाजूला हळव्या कवी मनाचा दुसऱ्या बाजूला इंजिनियर एका खूप मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर असणारा वैभव जोशी. एकदा अचानक अवधूत गुप्तेचा फोन आला आणि गाणं लिहायला सांगितलं आणि त्या दिवशी त्या ड्युटीतले 6 तास गाणं लिहिण्यामध्ये गेले. त्यामुळे वैतागून एका बाजूला कवी एका बाजूला तो इंजिनियर ह्याच्यातला झगडा त्यांनी संपवला. खाली आल्यावर त्यांनी बॉसला सांगितलं की हा घ्या राजीनामा मी निघालो. इतक्या सहजपणे कवी असलेला हा माणूस इतके छान शब्द आणि खरं सांगा तुम्ही कोणाच्या प्रेमात आहात. म्हणालात की नाही मगाशी कवितेच्या प्रेमात आहे म्हणून. हो मी कवितेच्याच प्रेमात आहे. आज खरं सांगा सर्वांचं अभिनंदन सर्वप्रथम. आणि आज म्युझिक लॉन्च होते म्हणजे मी सुटकेचा निश्वास टाकतो कारण आता आदित्य माझ्याकडनं काही करेक्शन्स मागणार नाही. आदित्य बरोबर प्रोजेक्ट करणे म्हणजे फक्त गीतकार म्हणून नाही बाकी सगळ्यांनी पण अनुभव घेतला असेल की अतिशय चॅलेंजिंग काम आहे. आणि म्हणजे मला आत्ता भरभरून विश्वजित बोलत होता आंधळी कोशिंबीरच्या टायटल सॉंगबद्दल. पण त्यासाठी मी 32 कडवी लिहिली होतो. त्यातली आत्ता काहीतरी निवडून इथे आलेली आहे. भैरू ही कन्सेप्ट म्हणा किंवा शंकरजींनी गायलेलं विभावरेंनी गायलेलं रोमॅन्टिक सॉंग म्हणा. आदित्यचा सर्वात मला आवडणारा गुण म्हणजे आदित्य खूप आग्रही असतो. खूप तुम्हाला इन्स्पायर करतो. तुम्हाला खूप टाकून बोलतो. तो तुम्हाला आधी असं सांगतो की तुला हवा तेवढा वेळ घे आणि दुसऱ्या दिवशी फोन करतो की साधारण 7 तारखेला देऊ शकशील ना तू वगैरे असं शांतपणे बोलून मर्डर करून मोकळा होता. परंतु त्याच्या चित्रपटातल्या गाण्यांवरती निरातिशय प्रेम आहे. ही मला सर्वात आवडणारी गोष्ट. म्हणजे तो अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. पाऊलवाटपासूनचा आमचा अनुभव आहे. आणि त्याला गीतकारांबरोबर ट्युनिंग लागतं कारण त्याला आधी शब्द हवे असतात. तो चालींवरती गाणी नाही करून घेत. आणि त्यासाठी त्याला गीतकाराला स्क्रिप्ट पाठ असावी लागते. म्हणजे तो कधीतरी अचानक फोन करून म्हणतो की अरे तो मंजूचा जो सीन होता ना तो आपण थोडासा शिफ्ट केलाय. तेव्हा तुम्ही कोण मंजू वगैरे किंवा तुम्ही कुठेतरी असता जनरली बारमध्ये असता असे फोन येतात तेव्हा अशा वेळेलाच करतो. तेव्हा तुम्ही कोण मंजू वगैरे म्हणून चालत नाही त्याला. म्हणजे तुला माहित नाही आपण हे इकडे असं घेतोय तर त्याच्यानंतर आता गाणं सुरू होणार आहे. तर हा त्याचा स्टार्टिंग सीन आहे अशा पद्धतीनं. पण त्याच्या ह्या आग्रही स्वभावामुळे माझ्याकडनं पाऊलवाटपासून उत्तम काम होत आलेलं आहे. त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल तर खूप कमी आहे. कारण जसं विश्वजित म्हणाला की ही डॅम वेल नोज व्हॉट ही वॉन्ट्स आउट ऑफ एव्हरीवन. आणि आय एम क्वाईट शुअर की 30 तारखेला जेव्हा हा सिनेमा पडद्यावरती येईल तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटचं झालेलं अत्युत्तम काम
आणि त्या सगळ्यांवरती आदित्यची छाप आपल्याला दिसणार आहे. कवी गीतकार वैभव जोशी यांचा मी वगैरे हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. मी प्ले केलं, मी काहीच त्याच्यात स्वतःचे इनपुट्स वगैरे काही टाकलेले नाहीये आणि त्याच्यात इतकी मजा आली. म्हणजे ते गाणं नंतर जेव्हा गायले त्यावेळेला अक्षरशः स्केलेटन होतं मला वाटतं. म्हणजे काही म्युझिक खूप नव्हतं त्याच्यामध्ये. नंतर अवधूत सरांचा आवाज आला, नंतर मग बॅकग्राऊंड मला वाटतं वोकल्स वगैरे दुसरे नंतर आले. पण ते नंतर प्रोडक्ट ऐकल्यावर मला इतका आनंद झाला की म्हणजे हे खरंच मी गायलंय का. खूप मजा आली मला. आणि त्यानंतर अवधूत सरांचं रिॲक्शन की म्हणजे हा तुझा आवाज आहे हे मला पटलं नव्हतं. सो ऑल इन ऑल मला खूप मजा आली आणि ही पूर्ण टीम, आय वुड लव्ह टू वर्क विथ दिस टीम अगेन. जान्हवी, आपण म्युझिक लॉन्च करणार आहोत, पण त्याआधी एक छोटेसे 2 ओळी जर गुणगुणलीस तर मजा येईल. नको ना, आपण ते म्युझिक करू, आपण गाणं तसंच ऐकूया ना. ठीक आहे. सुनील बर्वे यांच्या हस्ते आपण आता म्युझिक लॉन्च करूया. सगळे कलाकार सरांची, अनिकेत, हेमंत, प्रिया, ऋषिकेश, कविता, सादर करतो 100 कोटी लोकांचा योगेम. अरे सज्जनांवर राज त्यांच्या डोळ्यावर पट्टी, शान्या सुरत्याला बाळांना कायमची सुट्टी. पट्टी लय हट्टी तिची उजेडाशी पट्टी, अंदाजाच्या दरवाजाला प्रारंभाची खिट्टी. प्रेम पैसा नाती स्वप्न एक जासे, वळती लागत नाही सरी अंतर्जेन प्रेम. अरे कोशिंबीर ह्याचं इंटरेस्टिंग नेम 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 कोशिंबीर नक्की थांबा याचं. यानंतर या चित्रपटातील कलाकार मंडळी हेमंत, प्रिया, ऋषिकेश, आणि एका पाठोपाठ एक अंधळी कोशिंबीर. आला आवाज खरंच फुटत नव्हता, माईकलाही कळलं. आंधळी कोशिंबीर ही एक प्रोसेस होती आणि मला वाटतं ते एक स्कूल होतं. बऱ्याचदा आपण म्हणतो तुम्ही कोणाचा कोर्स केला आहे, कुठे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, तर मला वाटतं ते काम करूनच समजतं. आणि ज्यांना बघत मोठे झालो किंवा ज्यांच्याकडे बघून वाटलं की अभिनय करावा, अशा अशोक सराफांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि या सिनेमाची गंमत अशी होती की ऋषिकेश होता, आनंद इंगळे होता, वेगवेगळ्या पिढीतले सगळे होते, वंदना मावशी होती. पण माझं सगळ्यात जास्त काम हे अनिकेत बरोबर होतं. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आदित्यने मला सांगितलं की अनिकेत आणि तू आणि तुमची मैत्री आहे, नंतर ती इतकी झाली की आमच्याबद्दलच काही संशय, कपडे एकसारखे घालायला लागलो की मैत्री कशी दाखवायची. म्हणजे जरी स्क्रीनवर नाही दाखवता आली, म्हणजे आजही आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय तसा कशी केमिस्ट्री दाखवता येईल, म्हणजे अभिनयातली बघूयात. पण पण खूप खूप मजा आली. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की उत्तम स्क्रिप्ट. म्हणजे मी सुद्धा थोडंफार लिहितो, पण मला असं खूप वर्षांनी जाणवलं की कोणीतरी लिखाणासाठी खूप
खूप कष्ट घेतले आणि 2-2.5 वर्ष जर लिहिलं असेल तर असं काहीतरी बनू शकतं. आणि स्क्रिप्टच इतकं बाउंड स्ट्रॉंग होतं की त्याच्यात आणि चूक करायची सुद्धा गरज नव्हती आणि ते आम्ही केलंही नाही कधी. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्या आदित्यनेच सांगितल्या असतील की हे खोटं नाही, 1 मिनिट, हे खोटं नाही, म्हणजे खरंच चुकाच आम्ही केलेलं नाही. पण आदित्यचं स्क्रिप्ट आणि आदित्यचं नरेशन, म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं की असं असं एक कॅरेक्टर आहे वशाचं आणि निर्लज्ज असतात ते, तर ते निर्लज्ज असतात म्हणजे काय असतं, म्हणजे जरी खऱ्या आयुष्यात आपण असलो तरी ते स्क्रीनवर कसं दाखवायचं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण आहोत तसंच करून चालत नाही का. तर त्यासाठी काय करावं, पण त्यांनी इतकं ते विशेष मला सांगितलं. प्रत्येक सीनच्या आधी काय पद्धतीने रिॲक्ट व्हायचंय इथपासूनचं डिटेलिंग त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं. म्हणजे कधीही अशी सिच्युएशन आली नाही की आता काय करायचंय आपण सीनमध्ये किंवा आता कसं रिॲक्ट व्हायचंय. त्यामुळे कॅरेक्टरचं नरेशन, उत्तम स्क्रिप्ट, यामुळे जे काही करू शकतो ते आम्ही करू शकतोय. अशोक मामांबद्दल सांगायची गोष्ट अशी की एक सीन चालू होता वंदना मावशी आणि माझा, आणि मामा सेट सोडून जात नाही जोपर्यंत दिग्दर्शक सांगत नाही तुम्ही जा. हे आम्हाला खूप लाजिरवाणं वाटलं, कारण आम्ही चल ना तर जाऊन येऊ वगैरे असे आम्ही असतो. तर सीन संपून जोपर्यंत दिग्दर्शक सांगत नाही की हां तुम्ही जाऊन बसा, तोपर्यंत आपण जायचं नसतं. हेही शिकलो या सिनेमात. आणि तो सीन मामा बघत होते मॉनिटरवर बसून, बसले होते आणि चालू होता माझा आणि वंदना मावशीचा सीन. आणि त्याच्यानंतर सीन झाला आणि मी मामांपाशी आलो, फक्त विचारणार तरी काय कसं वाटलं किंवा काय, म्हणजे काही कारणच नाही काय विचारायचं. तर मामा म्हणाले की एक वाक्य तू घेतलंस बाळा, त्यातला हा एका शब्दावरचा स्ट्रेस परत दे आणि पुन्हा कर असे. तर मी आदित्यला म्हटलं जरा परत करूयात का. आदित्य म्हणाला हो काही हरकत नाही. तो सीन परत गेला आणि मी जेव्हा सिनेमातला काही भाग बघितला तेव्हा मला असं जाणवलं की उगच नसतात सम्राट अशोक, म्हणजे ते सम्राट आहेत कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप मदत झाली. म्हणजे या सिनेमात बरं काम करण्यामध्ये सगळ्यांचीच मदत झाली, पण मामांचं विशेष नाव घेईन मी, कारण छोट्या छोट्या गोष्टी, कारण त्यांच्याबरोबर सुद्धा खूप त्यांना अदवा तद्वा बोलण्याचे सीन्स होते. म्हणजे कसं बोलायचं, परत तेही अवघड काम, टाकून बोलायचं, वाईट साईड बोलायचं, पण तेही फार निलाजरेपणाने करावं लागलं. आणि ते स्क्रीनवर बघताना खूप मज्जा येते आणि खूप वाईट वाटतं की अरे आपण काय बोलतो आपल्या लाडक्या माणसाला. पण ओव्हरऑल खूप मजा आणि आता खूप एक्साइटमेंट आहे की आम्ही खरंच सगळ्यांनी खूप मनापासून या प्रोजेक्टवरती काम केलंय आणि आता 30 तारखेला याला यश मिळो एवढीच प्रार्थना. थँक्यू. नक्कीच. मी आता अनिकेतकडे आधी जाते. अनिकेतला सुद्धा संस्कृती कला दर्पणचं नॉमिनेशन झालेलं आहे उत्कृष्ट अभिनेता म्हणून. त्याचेही एका पुस्तकात दर्जेदार चित्रपट येत आहेत आणि आजचा दिवस विशेष आहे, त्याचा आज वाढदिवस आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स. हे सेलिब्रेशन आपण करणारच आहोत. अनिकेत. थँक्यूच म्हणायचं आहे मला खूप. एकतर आजच्या दिवशी म्युझिक लॉन्च ठेवलं आणि या टीम बरोबर मी माझा वाढदिवस साजरा करतो. जी टीम माझ्या खूप जवळची आहे, याचा आनंद वेगळाच आहे. आणि आदित्यनी त्याचं जे विजन होतं आणि त्याला जे करायचं होतं त्याचा मला एक भाग करून घेतला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि वेगळ्या पद्धतीचा एक कॉमेडीचा जॉनर काय आहे अरे बोलू द्या इथे तरी. एक वेगळा कॉमेडीचा जॉनर मला करायला मिळाला आणि मी किती नॉर्मल बोलतोय तरी लोक हसतायत इकडे एवढे. म्हणजे चित्रपटात माझा अभिनय बघून केवढे हसतील लोक, लोटपोट होतील आणि पळतील याचा अंदाज तुम्हाला येत असेल. तर एक खूप छान फॅमिली झालेली आहे आणि तीच फॅमिली चित्रपटात सुद्धा दिसेल. म्हणजे सगळ्यांनी जसं सांगितलं तसं हेमंत आणि माझी जशी मैत्री दिसते, जसं आम्ही आधी एकमेकांना तेवढे जवळून ओळखत नव्हतो, आता खूप घट्ट मित्र झालो आहोत.
आणि प्रत्येक एक मॅड कॉमेडी केलेली आहे. प्रत्येकाला एक मॅड कॅरेक्टर प्ले करायचं होतं आणि ते सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. आणि मामांबरोबर मी माझा पहिलाच चित्रपट केला होता आणि पण तेव्हा मामांबरोबर माझे एवढे सीन्स नव्हते, आमचं तेवढी इंटरॅक्शन नव्हती आणि आता थेट त्यांच्याबरोबरच सगळे सीन्स आणि त्यामुळे नर्वसनेस होताच. आणि पण जसं सांगितलं तसं ग्रेट सिनियर नट असतात ते छोट्यांना कम्फर्टेबल करून घेतात आणि कॉमेडी फिल्म होती त्यांच्याकडे त्यांना ऑब्झर्व करत आणि हेमंत आणि मामांवरून मी हेमंतचं सुद्धा नाव नक्कीच घेईन कारण त्याचाही खूप फायदा झाला मला माझा रोल खुलवण्यासाठी. तर एक आणि वंदना मावशी हे सगळ्यांबरोबरच काम करून खूप मजा आली. आणि एक आत्तापर्यंत मी केलेले जे रोल्स आहेत त्याच्यापैकी नक्कीच हा एक अजून एक वेगळा प्रयत्न असेल माझा आणि त्यासाठी संपूर्ण आंधळी कोशिंबीर टीम मी आभार मानतो. थँक्यू. प्रिया, मृण्मयी देशपांडे आणि प्रिया बापट यांनी धुमाकूळ घातलेला आहे, त्यातली प्रिया. नाही नाही, मृण्मयीच्या वतीने मी बोलणं शक्य कोणीच बोलू शकत नाही. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. खूप 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 छान वाटतंय. प्रत्येक वेळेला एक सिनेमा करताना किंवा नवीन प्रोजेक्ट करताना एक इच्छा असते की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळावं आणि मला आनंद आहे की आदित्यनी मला या अशा एका मॅड फॅमिलीचा भाग करून घेतलं. कारण हे अगदीच मी आतापर्यंत कधीही न केलेलं काम आहे. मी कधीही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची म्हणजे ती हलकी फुलकी कॉमेडी असो किंवा एकदम तद्दन कमर्शियल कॉमेडी असो, मी कधीच असं काम केलेलं नाही आणि लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही संभाव तसा नाही आहे. तर मलाही कुठेतरी असं वाटत होतं की आपण आपल्याला थोडासा छेद देऊन काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे आणि याच्यासारखं उत्तम प्लॅटफॉर्म मला मिळेल असं मला वाटलं नाही. ज्या क्षणी आदित्यनी विचारलं की या फिल्मचा तू भाग होशील का, 3 गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत्या. एक, इतका सुंदर चांगला जाणकार दिग्दर्शक, अप्रतिम टीम आणि सुपर प्रोडक्शन हाऊस. मला वाटतं की या 3 गोष्टी एक सिनेमा चांगला बनवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या इतक्या छान जुळून आल्यात आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने. मामांबरोबर मी आधीच एक फिल्म केली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मला आधीच होता. त्यामुळे ती मज्जाही मला माहिती होती की आम्ही 15 दिवस लोणावळ्याला शूट केलं होतं त्याच्या आधीच्या फिल्मला. मामा आठवतंय का तुम्हाला? त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एकदा 15 दिवसांचा जर्नी होता. जसं अनिकेत म्हणाला, हेमंत म्हणाला, आदित्य यादी म्हणाला की ही खूप एक छान फॅमिली जमून आली आमची आणि ह्या सगळ्या या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स वेडे आहेत आणि खरंच वेडे आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांनी कसं आम्हा सगळ्यांना सांभाळलं इतके दिवस. पण खूप मजा आली. माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि मला आनंद आहे की या टीमचा, या वेगळेपणाचा आणि या वेडेपणाचा मी एक भाग आहे. थँक्यू. ते ऋषिकेशकडे वाटते. ऋषिकेश. नमस्कार. आता बोलता होता आदित्य म्हणाले की त्यानं माझा नेहमीच गैरफायदा घेतलाय. तर काही चिडून वगैरे आहेस का अजून माझ्यावर? तू चिडून वगैरे बोललास काही? तू काही नाही ना? तसं काय असेल तर नंतर सांगितलं तरी चालेल. सर्व लोकांना पोस्टर बघितल्यानंतर ह्या सिनेमातली कास्ट अत्यंत अप्रोप्रिएट वाटते. कारण हा म्हणालाच, कारण निलाजरेपणासाठी ढोमे, बेजबाबदारपणासाठी अनिकेत, नाही त्या तुझ्या भूमिकेसाठी जे हे 2 हे होते त्यापैकी म्हणजे देखणे आणि असं बिंडोकपणा याच्यासाठी तुला कष्ट घ्यावं लागेल. नाही ह्याच्यासाठी तुला अभिनय करावा लागला. मी साक्षीदार आहे. मामांबद्दल तर काय अप्रोप्रिएट म्हणजे एवढा पापभिरू, भोळा, पिचलेला आणि मनात सतत एक उद्वेग की मनातला राग काढून समोरच्याची आपण कशी वाट लावता येईल. जेन्युअन काम होतं आणि पण माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं.
की त्यानं मला एका गुंडाची भूमिका दिली. हा, कदाचित त्याला हा कॉन्फिडन्स असणार आहे की तो इतका बिंडो गुंड आहे, त्यामुळे तो बिंडोकपणा मी अत्यंत अप्रतिम सहजगत्या वठवेन त्याच्याबद्दल त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता. आणि ही जी सगळी सिनेमातली जी फॅमिली असं हे सगळे म्हणतात, म्हणजे हे एकाच कुटुंबातले सगळे असतात आणि मी कुटुंबाबाहेरचा एकमेव सदस्य आहे आणि तो मी काय जबरदस्तीने यांच्या घरामध्ये शिरतो आणि तरीही या कुटुंबानं मला सामील करून घेतलं. कारण या सिनेमामध्ये उगाच तुम्हाला वाटेल पण माझी आणि प्रियाची जोडी आहे. हे सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी बोलता होता सहज मला मागाशी तिनं विचारलं की मला सिनेमाबद्दल सांग, तर उत्स्फूर्तपणे येणारी पहिलीच गोष्ट होती म्हणली की हा विनोदी सिनेमा आहे पण ही एक घरंदाज कॉमेडी आहे. हे सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे अनेक सिनेमे येतात, विनोदी सिनेमांची तर लाट होतीच. मला विशेष करून अशासाठी या सिनेमाचं महत्त्व वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सतत विनोदी सिनेमे यायचे आणि एखादा गंभीर सिनेमा यायचा, पण यावर्षी असंख्य गंभीर सिनेमे आणि एखादा चांगला येणारा विनोदी सिनेमा आंधळी कोशिंबीर ठरणार आहे. आणि तो अशासाठी आहे की विनोदाच्या नावाखाली, म्हणजे मागाशी आदित्य म्हटलं तसं हसवणं फार आवड असं खूप उगाच अट्टहास केला की ॲक्च्युली प्रॉडक्टचं हसं होतं, पण चांगला विनोद निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते आदित्यने इतके मनवून घेतले. कारण आज खरंच असा एकही बिलो द बेल्ट याच्यामध्ये तुम्हाला विनोद दिसणार नाही सिनेमात. आणि ज्या पद्धतीचा हवा हवासा असा वाटणारा सर्व कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा सिनेमा जो खरं गेल्या बऱ्याच वर्षात यायला हवा होता, असा सिनेमा, अप्रतिम भाषा, सुंदर अभिनय, वैभव अप्रतिम गाणी, ही गाणी सगळी रचलेली आहेत. आणि आता या मॅडनेसला ते तितकं सगळं मॅड करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा आहे तांत्रिक लोकांचा, त्यामुळे तीही माणसं तेवढीच वेडी आहेत आणि ती अगदी निवडून घेतलेली माणसं आहेत. तर त्यांनी त्यांचं आयुष्यातला वेडेपणा सगळा याच्यात जो ओतलाय. त्याशिवाय उगाच बहिरू बिरू असं कोणी कशाला जन्माला येईल बहिरू, काही कारणच नाही ना काही. आणि म्हणून नुसता सिनेमा असा या एवढ्या बळावर होत नाही की त्याला त्या विनोदाची आणि त्याची एक सुसंस्कृत विनोद निर्माण करण्यासाठी एक जगण्याचं भान जे लागतं ते स्वतः आदित्य लेखक दिग्दर्शक म्हणून असल्यामुळे एक अत्यंत उत्कृष्ट विनोदी सिनेमा बघायला मिळणार आहे. आणि तो विनोदी म्हटल्यानंतर जनरल आत्ता असं की हलका असणारा पिक्चर नाही, हा एक अत्यंत वजनदार घरंदाज कॉमेडीचा नमुना आहे. आणि या सिनेमात असं काम करायला मिळणं सगळ्यांनी आदित्याने गैरफायदा नाही, आनंदानंच काम केलेली. काम बघितल्यानंतर तुला नाही का वाटलं असं, तर अशा सिनेमाचा भाग होणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे मला महत्त्वाचा सिनेमा आहे. आणि आता सम्राट अशोक. बघून घेतलं आधी, माईकच आहे ना. तर या करवीर भूषणाचा काही भरोसा नाही, कुठल्या वेळेला काय नाही. आम्ही नाव ठेवलेलं आहे त्याला करवीर भूषण आणि एक पुण्यभूषण. हे वरती तिकडे ते चित्र आहे ते यांचे कंटाळून सांगण्यासारखे मोठवरले होते. खरं सांगायचं म्हणजे मी फक्त वाट बघतोय 30 तारखेची. पिक्चर करत असताना कित्येक वेळा असं जाणवतं की काहीतरी आपण चांगलं करतोय, हे काहीतरी चांगलं होतंय. हे पिक्चर करताना तसं थ्रूआउट जाणवत होतं की काहीतरी बरं होतंय, काहीतरी सगळ्यांना आवडेल असं करतायत सगळेजण. एक एक वेडे जमवलेत जे. आता खरं म्हणजे या वेड्याबद्दल काय बोलायचं, मी खानदानी वेडे आहेत सगळे. पण काय असतं, मी यांना काही मोठं काही सांगितलं किंवा त्याच्यातली काही गोष्ट नाहीये. काय असं मी जरी किती सांगितलं तरी समजून घेणं, त्याप्रमाणे करणं हे शेवटी कुठल्याही नटाच्या हातात असतं. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यात कुठलाही नट यातला कमी पडलेला नाहीये. प्रथम गोष्ट सांगायची म्हणजे आदित्यबद्दल.
या आदित्यने मला पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट वाचून दाखवलं त्यावेळी मी त्यावेळेस वेळेला त्याला खरं सांगणार होतो की मी करतोय म्हणून, पण हा उगाच्या ओझ उडाला असतो म्हणून मी त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं. ते ऐकल्यानंतर असं मला वाटलं की याचं व्हिविंग जे काय आहे, क्राफ्टमनची वेळेतली ही काय फार सुंदर आहे. कशी कॅरेक्टर्स त्यांनी सगळी एकत्र गोळा केलेली, सगळी बांधलेली एकमेकांना. हे म्हणजे खरंच म्हणजे ऐकण्यासारखं होतं आणि वाचण्यासारखं होतं. मी म्हटलं करतो म्हटल्यानंतर जेव्हा सुरू करायला जेव्हा वेळ होत होता तेव्हा मीच त्याला विचारत होतो, काय रे कधी सुरू करताय, काय रे कधी सुरू, वास्तविक काय रे कधी सुरू करताय असं विचारायला मला वेळ नव्हता. पण तरी देखील मी विचारत होतो, कारण मला ते पिक्चर सुरू होण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. एक नग गोळा केले, भूमिका आहे, स्वतंत्र विषय आहे तो विनोदाचा. आपला हिरो अनिकेत चांगलं काम करतो. त्याला कळतं काम म्हणजे काय आहे ते. बरं आहे. ही जी मुलगी होती हिला काय करायचंच नव्हतं. नुसती उभी राहिली असती तरी वाटली असती. ती दुसरी जी लहान मुलगी होती हिच्यापेक्षा ती आपल्याला जास्तीत जास्त वेडेपणा कसा करता येईल शोधत बसली होती थ्रू आउट पिक्चरवर. मी आता असं करते, मला वाटलं हाच वेडा होतोय की काय. आता ती दर मग असं पाय फिरवणं, हे फिरवणं. अगं वेडी म्हणजे तशी वेडी नाहीये ती. आता तुझ्या करण्यामुळे लोक वेडे होतील असं काहीतरी करू नको. पण तिने म्हणजे मला ह्याच्यात काय सांगायचं की आतमध्ये तुमची म्हणजे किती तुमची लगन असते ह्याच्यामध्ये, की काहीतरी शोधण्याची तुमची प्रवृत्ती असते की मी काहीतरी शोधतोय. मला प्रत्येक आर्टिस्टमध्ये दिसतं. करवीर कुमाराबद्दल काय बोलणार, तो तर एक मोठा विषय आहे. हा एवढंच कसं फक्त बोललायचं मला आश्चर्य वाटतं. मामांना या सिनेमात माझ्याबरोबर काम करून खूप आनंद झाला. हे महत्वाचं कारण म्हणजे या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी जो माझा सीन यांच्याबरोबर होता दिवसभर, मी यांच्या घरात घुसलेला गुंड हे मला इतके पिदवतात आणि माझं जे काही माकड करतात आणि शूरवीर असा आलेला सुरा घेऊन आलेला गुंड ह्याचं नंतर जे कोकरू होतं त्याच्यामुळे आम्हाला भयंकर आनंद झाला माझ्याबरोबर. आणि खरं पण मी एक खरं सांगेन की कोकरू होणं म्हणजे काय होणं, एखाद्या मोठ्या दादाचा, जो गल्लीतला मोठा दादा आहे ज्याने खून बिन केलेला असा दादा, त्याचा कोकरू म्हणजे काय होणं हे जर तुम्हाला एक्झॅक्टली अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशला बघा. नाही खरंच म्हणजे मस्करी नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने तो कन्फ्यूज घाबरलेला आणि असा जो माणूस उभा केलाय माझ्या आवाजामुळे, तो म्हणतो ओरिजिनल आहे म्हणून, पण तसं नाहीये ते. त्यात पण त्याचा अभिनय आहे. मला ही टीम खरंच फार आवडली. म्हणजे मी आतापर्यंत इतके पिक्चर्स केले पण असं क्वचितच आढळते की एक टीम चांगली मिळते, एक कथानक चांगलं मिळतं, एक दिग्दर्शक मला चांगला भेटतो. या माणसाबरोबर कधीही माझी कॉन्ट्रोवर्सी झालेली नाही. लोक म्हणतात माझी होते म्हणून, पण तसं कधीच झालेलं नाही. कारण मी जर काही त्याला विचारलं तर त्याच्याकडे तयार होतो उत्तर प्रत्येक गोष्टीला. आणि तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीला, कुठलीही गोष्ट तुम्ही करता, कुठली ऍक्शन, कुठलाही डायलॉग्स हे करायला तुमच्याकडे उत्तर तयार असणं म्हणजे तुम्ही किती मोठे दिग्दर्शक आहात त्याचं एक लक्षण आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो तो एक ग्रेट डायरेक्टर होईल. कारण
जे काही गुण असावे लागतात ते सगळे गुण त्याच्यात मला आढळले. आणि सगळ्यात मोठा गुण म्हणजे सहनशीलता. हा सगळ्यात मोठा गुण आहे. कारण 8-10 जणांना घेऊन फिरायचं म्हणजे त्याला सहनशील असायलाच पाहिजे. अशा वेळेला माणूस जर भडकून गेला तर गेला कामात ना. पण तसं नाही, त्याने ते दाखवून दिलं खरंच. पण हा जो माझा यावेळचा जो अनुभव आहे या सिनेमामध्ये, मी खरंच मी आता म्हटल्याप्रमाणे बरेच सिनेमा केले, पण हा जो अनुभव आहे हा काहीतरी एक वेगळाच अनुभव आहे. एक माझेच लोक कुटुंबातले लोक असल्यासारखं मला वाटतं. आणि आम्ही सगळे त्यांनी अशा रीतीने वावरत होतो की जेव्हा शूटिंग संपलं तेव्हा अक्षरशः वाईट वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या पिक्चरचं काय होणार आहे हे तर समोर दिसतच आहे. हे पिक्चर चांगलं चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे. या पिक्चरला चांगले लोक नावाजतील असंही मला वाटतं. कारण मन लावून केलेलं पिक्चर आहे, मन लावून तयार केलेलं पिक्चर आहे. प्रत्येकाने त्याच्यात आपला जीव ओतलेला आहे असं मी म्हणेन. या सगळ्या माझ्या को आर्टिस्टना मी खरंच त्या बाबतीत धन्यवाद देईन. आणि या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. धन्यवाद. आदित्य अशोक मामाने तुला असं दिसतंय असं की उज्ज्वल भविष्य. तर वंदना गुप्ते या अमेरिकेत आहेत, पण त्यांची प्रतिक्रिया पण आपल्याकडे आहे. बापू सदावर्ते, कुरळे केस, डोळ्यात वेटपणाची झाप, नाण्यात प्रभात रोड. बापू वेडे केव्हापासून झाले? सरळ छत्री आत